देई खडे देवाची भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आता विचार करा, पशु प्राण्यांना किती उपदेश केला, नामस्मरण करा, भजन करा, कीर्तनाला चला, काय उपयोग होईल का महाराज? नाही. का? कारण त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती आणि ज्ञान मुळीच नाही. त्या भगवान परमेश्वराने सुंदर आणि उत्कृष्ट अशी विचार करण्याची देणगी फक्त मनुष्याला दिलेली आहे. म्हणून मनुष्यच भगवंताचं नामस्मरण करू शकतो. म्हणून तुम्ही बघा, स्मरण या शब्दाचा अर्थ असा होतो स अधिक मरण म्हणजे स्मरण, म्हणजे आपण केलेलं नामस्मरण. बघा तुम्ही, आपण येताना एकटे, जाताना एकटे, येताना उघडे, जाताना उघडे, काही सुद्धा सोबत घेऊन जाता येतं का? काही सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही. फक्त आपण केलेलं नामस्मरण आपल्या सोबत येत असतं, बाकी काही सुद्धा नको ते केलेलं पाप आपल्या सोबत येत असतं, हे लक्षात घ्या. काही सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही. दास लहरीचे एक सुंदर भजन आहे, आदमी चलाता है और क्या ले जाता है, जो भी वो कमाता है यहाँ सब छोड़ी जाता है. भाई बहन ओ बाप माता साथ किसी के कोई नहीं आता, नाम जगत में रह जाता है, नाम जगत में रह जाता है. आदमी चलाता है और क्या ले जाता है, जो भी कमाता है यहाँ सब छोड़ी जाता है. काही सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही, फक्त आपण केलेलं नामस्मरण आपल्या सोबत येतं, हे लक्षात घ्या. मग तुम्ही बघा, माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही महाराज, किती वर्ष जगला याला महत्व नाही, तो कसा मेला यालाही महत्व नाही, पण तो आपलं जीवन कसा जगला याला फार महत्व आहे बरं का. आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आपली ओळख नसली तरी चालेल, पूर्ण वार्डामध्ये आपली ओळख नसली तरी चालेल, कॉलनीमध्ये जरी ओळख नसली तरी चालेल, पण आपल्या गल्लीमध्ये तरी चार लोकांनी आपल्या डोळ्यात, आपण गेल्यानंतर डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे महाराज. म्हणून त्या बघा तुम्ही, पारिजातकाचं आयुष्य फार अल्प असतं महाराज, पारिजातकाचं आयुष्य अल्प असतं, पण काय सुगंध देतो संपूर्ण परिसराला. त्या पारिजातकाच्या झाडाखाली सडा पडलेला सगळ्यांनी पाहिलेला असेल, कोणतंही फुल उचलून बघा ना, असं टवटवीत दिसतं, टवटवीत दिसतं. म्हणजे त्यांचं फार आयुष्य कमी आहे, पण सगळं वातावरण कसं करतं, सुगंधित करतं. म्हणून त्या भगवान परमेश्वराला एकच प्रार्थना करायची, हे प्रभू मला पारिजातकासारखं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण माझ्याकडून उधळ व्हावी ती सुगंधाचीच व्हावी. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नाही आपल्याला चांगलं करता आलं तर वाईट सुद्धा करू नये. नाही आपल्याला मंदिरात जाता नाही आलं तरी चालेल. तुम्ही सकाळी मंदिरात नका जाऊ महाराज, आईच्या पाया पडा. ती आई असं पाठीवर हात फिरवेल प्रेमानं, बघा तो दिवस किती आनंदाचा जातो तो. अरे ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. मग कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. म्हणून आई वडिलांचे फार फार उपकार आपल्यावर आहेत, हे लक्षात घ्या. किती